मुंबई येथे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय अनुदानाची अफरातफर झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आतापर्यंत सुमारे 1,24,69,69,000 रुपयांच्या अनुदानाचा गैरवापर झाल्याचे तपासात समोर आले आहे। हा प्रकार शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला। त्यांच्या नावाने बनावट पत्र जारी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली। तपासात अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे 4 शिक्षक तसेच खोपोली तालुक्यातील केएमसी शिक्षण संस्थेतील एका शिक्षकाने बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय अनुदान मिळवल्याचे निष्पन्न झाले। या शिक्षकांना मदत केल्याच्या आरोपाखाली विद्यमान व तत्कालीन प्राचार्य, संस्थेचे सचिव आणि इतर संबंधित व्यक्तींसह एकूण 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींमध्ये तत्कालीन विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी यांचाही समावेश आहे। या प्रकरणात सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नसून वाशी पोलीस सखोल तपास करत आहेत। तपास सुरू असून पुढील काळात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी दिली। पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 84/2026 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये फिर्यादी राजेंद्र माणिक आहिरे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी आमच्याकडे तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही अगोदर प्रथमतः चौकशी केली। चौकशी करून त्याच्यामध्ये सकृतदर्शनी गुन्हाचं दिसत असल्याने त्याची परवानगी घेऊन आम्ही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे। त्यामध्ये आतापर्यंत जे नमूद केलेले आहेत तक्रारदारांनी 19 आरोपींचा उल्लेख केलेला आहे। त्या संबंधी आता आम्ही पुढील तपास करत आहोत। 1,24,00,000 अनुदान लाटल्याचं फिर्यादीमध्ये उल्लेख करण्याचा तक्रार दिलेली आहे। यामध्ये जो गुन्हा केलेला आहे जनता शिक्षण प्रसारक मंडळ अलिबाग जिल्हा रायगडचे यांनी दिनांक 6 नोव्हेंबर 2018 ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान खोटे बनावट डॉक्युमेंट करून विना अनुदानित शाळा अनुदानित दाखवून त्यामध्ये तसं शासनाचं अनुदान त्या ठिकाणी मंजूर करून शिक्षकांना त्याचा पगाराचं वाटप केलेलं आहे आणि त्या बनावट जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या संबंधी आम्ही तपास करतो।